नमस्कार मित्रांनो, आपण आजपर्यंत 500 इसवी सन पूर्व 500, 1630, 1890 इत्यादींचा अभ्यास केलेला आहे किंवा इंग्लिशमध्ये वाचन करताना BC, AD, BC, CE या प्रकारचे शब्द आपण बघितलेले असाल. तर हे शब्द नेमकी काय किंवा याचा अर्थ काय होतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे ख्रिस्त जन्मापासूनच किंवा येशू ख्रिस्त जन्मापासूनच आपल्या कार निर्णयाला सुरुवात झाली असेल हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. तर ख्रिस्त जन्मालाच आपण म्हणू शकतो 0, जी की एक वर्ष संख्यारेषा काढलेलं आहे. 0पासून इकडे 500 वर्ष, 1000 वर्ष, 2000 वर्ष याप्रमाणे तुम्ही रेषा बघू शकता. इकडेही त्याच्या उलट बाजूला 500 वर्ष, 1000 वर्ष आणि 2000 वर्ष. ठीक आहे. 0पासून जे इकडे आहे ख्रिस्त जन्मापूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर इसवी सन पूर्व म्हणजे काय, तर ख्रिस्त जन्मपूर्व, त्यालाच आपण जे म्हणतो BC म्हणजेच बिफोर क्राइस्ट. ख्रिस्त जन्मपूर्व बिफोर क्राइस्ट यालाच म्हणतात ख्रिस्त जन्मपूर्व. त्याचप्रमाणे इसवी सन ख्रिस्त जन्मानंतर, जे की 0पासून पुढे, जी की आता सध्या आपला चालू आहे 2024. तर आपण म्हणू शकतो ख्रिस्त जन्मानंतर 2024 किंवा AD 2024. ठीक आहे. आणि AD जो आहे ॲनो डॉमिनी हा एक लॅटिन वर्ड आहे. लॅटिन वर्ड शब्द, याचा अर्थ असा होतो हमारे ईश्वर का वर्ष, म्हणजे इसवी सन 0पासून तर पुढे येशू ख्रिस्तांचं जन्म झाला आणि पुढे त्यांचे अस्तित्व होतं, त्याचा अर्थ होतो. तर आपण जे बघितलं इसवी सन पूर्व आणि इसवी सन, हे जर हेच ख्रिश्चनिटीवर विश्वास न करणाऱ्या लोकांसाठी जे की ते वाचतात, इसवी सन पूर्व म्हणजेच BCE म्हणजेच बिफोर कॉमन इरा आणि इसवी सन जे की CE कॉमन इरा. ठीक आहे. हेच आपण उदाहरणार्थ समजून घेऊ, जे की आपण मराठीमध्ये उदाहरण बघू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1630 झाला. ठीक आहे. जर हेच इंग्लिशमध्ये जर लिहायचं ठरलं तर असं लिहू शकतो किंवा असं आपण आपल्या बघण्यात येतं, छत्रपती शिवाजी महाराज वॉज बॉर्न ऑन AD 1630. तसेच दुसरं उदाहरण घेऊ. गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 साली झाला. म्हणजेच गौतम बुद्ध वॉज बॉर्न ऑन BC 563 बिफोर क्राइस्टेस 563 असे आपण वाचू शकतो. म्हणजेच ख्रिस्त जन्मापूर्वी 563 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला.